नमस्कार. आपल्या सर्वांचे मनमंदिरा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 9. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने ऐश्वर्य सुखसंपत्ती लाभते. श्री गणेशाय नमः. दत्तावतार म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ भूतलावर प्रकट झाले होते. कृष्णा गंगा तीरावर करवपूर या तीर्थक्षेत्रावर त्यांचे राहणे असे. नित्यनेमाप्रमाणे एके दिवशी श्रीपाद स्वामी गंगेवर स्नानाला गेले असताना गंगेवर नियमितपणे एक परीट कपडे धुत होता. स्वामी त्रिकाल स्नान करीत परीटही त्यांना त्रिकाल नमस्कार करीत असे. स्वामी त्याला म्हणाले, तू मला रोज भक्तिभावाने वंदन करतोस, तुझ्यावर मी प्रसन्न आहे. श्रीगुरूंचा हा आशीर्वाद परीटाला शुभ शकून वाटला. श्रीगुरूंची यापेक्षाही सेवा करण्याचा त्याने निश्चय केला. त्याप्रमाणे तो रोज सकाळी लवकर उठून श्रीगुरूच्या मठाचे अंगण झाडून सडा घालून स्वच्छता करू लागला. वैशाखातील एके दिवशी एक यवन राजा आपल्या लवाजमासह स्त्रियांना घेऊन जलविहार करण्यासाठी गंगेच्या काठावर आला. सर्वांच्या अंगावर भरजरी वस्त्रे, सुवर्णलंकार घातलेल्या सुंदर स्त्रियासह राजा नावेतून जलविहार करीत होता. नदीच्या दोन्ही तीरावर सैन्य, हत्तीदळ, घोडदळ थांबले होते. वाद्ये मधुर स्वरात वाजत होती. परीट हे वैभवशाली पाहून थक्क झाला आणि मनात म्हणाला, याला म्हणावं जीवन, नाहीतर आपले जीवन किती कष्टमय. दोन्ही वेळेला भाजी भाकरीचे जेवण मिळवण्यासाठी दिवसभर परिश्रम करावे लागतात. कधीही विश्रांती नाही. आपले जीवन व्यर्थ आहे. या राजाने गेल्या जन्मी खूप पुण्यकर्म केले म्हणून या जन्मी त्याला असे सुखमय वैभवशाली जीवन जगता येते. आपल्याला मात्र असे जीवन कधीही मिळणार नाही. परीट असे विचार करीत असताना श्रीपाद स्वामी स्नानासाठी तेथे आले. परीटाने नित्याप्रमाणे श्रीपाद स्वामींना वंदन केले. स्वामींनी त्याच्या मनातील विचार अंतर्ज्ञानाने जाणले. ते परीटाला म्हणाले, तुझ्या मनातील इच्छा मला कळली. तू जन्मभर कष्ट केलेस, त्यामुळे तुला वैभव भोगावे असे वाटणे साहजिकच आहे. तेव्हा परीट म्हणाला, एकदा का होईना असे राजवैभव भोगावे असे वाटते. वास्तविक अज्ञानामुळे इंद्रियांना नाना भोगावासना निर्माण झाल्या खऱ्या, परंतु मला तुमची सेवाच सुखदायी वाटते. हे ऐकून श्रीगुरू म्हणाले, तुला ज्या ज्या इच्छा होतात त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, नाहीतर त्या मोक्षप्राप्तीच्या आड येतील. आता या आयुष्यात तू वृद्ध झाला आहेस, तेव्हा या उपभोगाचा तुला पाहिजे तसा आनंद मिळणार नाही. परंतु पुढील जन्मात तू वैदूर नगरात यवन राजा म्हणून जन्माला येशील व तुला अशा सर्व प्रकारच्या ऐश्वर्य भोगाचा लाभ होईल. परीट म्हणाला, हे कृपावंता, आपल्या चरणाचा वियोग होईल असे कृपा करू नका. आपण मला पुन्हा दर्शन द्याल, माझ्यावर अनुग्रह करून ज्ञान देणार असाल तरच मी आपण सांगाल तो जन्म घेईल. श्रीगुरू म्हणाले, तुझ्या त्या जन्मातल्या वृद्धपणी मी तुला येऊन भेट ओळखही देईल, ज्ञानही देईल. पुढील काळात श्री नरसिंह सरस्वती या नावाने अवतार घेऊन संन्यासी रूपाने लोककल्याणाचे कार्य करणार आहे. श्रीगुरूंना श्रद्धापूर्वक विनम्रतेने साष्टांग नमस्कार करून परीट त्यांचा निरोप घेऊन घरी जाण्यास निघाला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुला याच जन्मात वैभवशाली राज उपभोग यांचा लाभ पाहिजे असे वाटते का? पाहिजे असल्यास या जन्मी सुद्धा तसा लाभ होईल. परीट म्हणाला, गुरुराया, या आयुष्याच्या अंतिम काळात गलितगाम अवस्थेत मी कसले राजवैभव उपभोगणार? त्यापेक्षा यानंतरच्या जन्मात यौवनात राजविलास भोगून त्याचा आनंद घेईल. राजाहून तुमच्या सेवेचे विस्मरण होण्यापेक्षा या जन्मी मी आहे या स्थितीत बरा आहे. राजपदापेक्षा जास्त सुख मला तुमच्या चरणी सेवेत अधिक वाटते. परीटाचे बोलणे ऐकून श्रीगुरू म्हणाले, तू विचारी शहाणा आहेस. तुझे बोलणे मलाही योग्य वाटते. तू पुढील जन्मात राजा होऊन उत्तम राज्य कारभार करून कीर्ती मिळवशील. मी वरदान देतो, तरीही मी तुला पुढच्या आयुष्यात दर्शन देईल. परीट घरी गेला. किरकोळ आजाराने निमित्त घेऊन तो मरण पावला. त्याचवेळी वैदूर नगरीतील राजाच्या एका स्त्रीला गर्भधारणा झाली आणि तिच्या पोटात परीट दुसरा जन्म म्हणून वाढू लागला. त्यापुढे परीटाचा राजकुमार म्हणून जन्म झाला. करवपुरात श्रीगुरूच्या वास्तव्यामुळे त्या स्थानाचे महात्म्य फार वाढले. काही वर्ष तेथे राहून स्वामींनी अनेकांचा उद्धार केला आणि मघा नक्षत्र अश्विन वद्य द्वादशी मृगराज सिंह राशी तिथीच्या दिवशी श्रीगुरू निजानंदी समाधी लावून बसले असताना गंगा नदीमध्ये गुप्त झाले. श्रीपाद श्री वल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रय अवतार असल्याने ते सगुण रूपात नव्हे तर गुप्त रूपाने भक्तावर कृपा करतात, त्यांना दर्शन देतात
अशा प्रकारे नामधारकाला सिद्ध गुरुचरित्र सांगत आहेत. श्रोत्यांनी भक्तिभावाने ऐकावे. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 9 समाप्त.